एकात्मिक बाल विकास सेवा योजना तसेच महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी योजना राबवण्यात येते। ई लर्निंगची सुविधा, एलईडी टीव्ही, जलशुद्धीकरण यंत्र, यूएसबी पोर्टल अशा अद्ययावत उपकरणांनी आणि सुविधांनी सुसज्ज अशी स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याची राज्य सरकारची योजना आहे। मात्र या स्मार्ट अंगणवाडी प्रकल्प कागदावरच राहिला असून कंत्राटदारांनी सगळे काम अर्धवट ठेवले आहे। स्मार्ट अंगणवाडी योजना फक्त कंत्राटदार पोहोचण्यासाठीच आहे का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे यांनी उपस्थित केला असून अनावश्यक गोष्टींवर भरमसाठ खर्च होताना दिसून येत आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे यांनी महिला बालकल्याण मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे। अंगणवाडीमध्ये लहान लेकरांची सोय व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करतात। आपण या ठिकाणी पाहतोय हा एलईडी टीव्ही 2 वर्षापूर्वी दिलेला आहे, मात्र या ठिकाणी आजच खोक्यात न उघडला, याला कनेक्शन देण्यात आलेलं नाही। दुसरी गोष्ट, माझ्या पाठीमागे आपण पाहतो या ठिकाणी हे लहान मुलांना शुद्ध पिण्याचं पाणी वॉटर फिल्टर बसवण्यात आलंय, मात्र याला कनेक्शन नसल्यामुळं अद्याप हे 7-8 महिन्यापासून पुढे नाही। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी पाहिलं तर याच गावामध्ये, लिंबावणी गावामध्ये अंगणवाडी क्रमांक 1 यांना बाहेरनं रंगरंगोटी करण्यात आलेली आहे खिडक्यांना, आणि अंगणवाडी क्रमांक 1 शेजारचीच ज्याला लगत आहे अंगणवाडी 2 त्याला मात्र रंगरंगोटी केलेली नाही, अर्धवट। जेव्हा वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत केकाम यांना विचारले या संदर्भात, त्यांच्या असं म्हणणं आलं की स्मार्ट अंगणवाड्या बनवण्यासाठी काही निधी वरनं आलेला आहे, काही जिल्ह्याचा निधी आहे, आणि ज्या ठिकाणी जी आवश्यकता असेल त्या अनुषंगाने निधी खर्च करण्यात येत आहे। मात्र जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मूलभूत सुविधा ज्या आहेत, समजा शिक्षणाचा विषय जर म्हणला आपण त्याला, तर डिजिटल शिक्षण या स्वरूपामध्ये हे नेट टीव्ही पडू नये। त्याचबरोबर लहान मुलांचा पिण्याचा प्रश्न जो अत्यंत गंभीर आहे या ठिकाणी पाहिलं तर हे त्या ठिकाणी पडू नये। त्यामुळे शासन मूलभूत गरजांकडे खर्च न करता केवळ रंगरंगोटीसारख्या या ठिकाणी जर आपण पाहिलं की अंगणवाडी जे अंतर्गत पाहतोय आपण, अत्यंत सुव्यवस्थित आहे, डिजिटल व्यवस्थित आहे, मात्र प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष न देता केवळ गुत्तेदार किंवा ठराविक कंत्राटदार पोहोचण्यासाठीच ही कामं करत आहे काय, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे।